नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. भारताने एक स्फोटक पदार्थ तयार केलाय जो ट्रायनायट्रोटोल्युएन पेक्षा दुप्पट घातक आहे. त्याला सेबेक्स 2 असं नाव देण्यात आलंय. हे जगातील सर्वात शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर स्फोटकांपैकी एक आहे. मेक इन इंडिया अंतर्गत इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड हे स्फोटक तयार केलंय. जर आम्हाला असं वाटत असेल की आमच्या अस्तित्वाला धोका आहे आणि इराण, येमेन, सिरिया येथील तसेच मध्य पूर्वेतील सर्व देशांनी आमच्या विरोधात युद्ध करण्याचा निर्णय घेतलाय, तर आमच्याकडे सर्वनाश घडवून आणणारी शस्त्रे आहेत, अशी चेतावणी इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज वर्कर काउन्सिलचे अध्यक्ष यायर कात्स यांनी दिली आहे. नायजेरियातील ग्वोजा शहरात बॉम्बस्फोटांची मालिकाच घडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरात 3 मोठे स्फोट झाल्यानंतर एकच गोंधळ उडालाय. यामध्ये जवळपास 18 जण ठार झाले तर 42 जण जखमी झाले. चीनने काल रॉकेट प्रक्षेपणाची चाचणी घेतली, मात्र थोड्या अंतरावर उड्डाण केल्यानंतर रॉकेटमध्ये मोठा स्फोट झालाय. चीनच्या बीजिंग तियानबिंग टेक्नॉलॉजी कंपनीने काल सांगितलंय की प्राथमिक तपासणीनुसार त्यांचे तियानलॉंग 3 रॉकेट पहिल्या टप्प्यात लॉन्च पॅड पासून वेगळं झालं आणि हवेत स्फोट झाले. वृत्तानुसार कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाहीये. हे रॉकेट चुकून सुटल्याचं चीनकडून सांगण्यात आलंय. युरोपीय संसदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या रेनेसान्स या पक्षाला जोरदार फटका बसलाय. त्यानंतर त्यांनी तातडीने निवडणुकीची घोषणा केली आहे. देशात उजव्या विचारसरणीच्या बाजूने वारे असल्याचे या निवडणुकीत दिसून आलंय. त्यामुळे या संसदीय निवडणुकीत फ्रान्समध्ये सत्तांतर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची 24वी शिखर परिषद कझाकिस्तानच्या राजधानी अस्ताना येथे होणार आहे. त्याचवेळी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने काल सांगितले की चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. पाकिस्तानमध्ये अज्ञातांकडून भारतामध्ये आतंकवादी कारवाया करणाऱ्यांच्या हत्या केल्या जात आहेत. या कारवाया भारताची गुप्तचर संस्था करत असल्याचा आरोप पाकिस्तान करते. भारताने पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावलेत. आता अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA या माजी अधिकारी सारा ॲडम्स यांनी दावा केलाय की तालिबान भारताच्या सांगण्यावरून या हत्या करते. भारत यासाठी तालिबानला पैसे देते. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याची भाषा आमूलाग्र बदलणार आहे. आजपासून 3 ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार होत असून त्या जागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे 3 नवे कायदे अंमलात येत आहेत. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जनरल मनोज पांडे यांच्याकडून 30वे लष्कर प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारलाय. जनरल मनोज पांडे यांनी 4 दशकांहून अधिक काळ देशसेवा केल्यानंतर काल ते सेवानिवृत्त झाले. जनरल उपेंद्र द्विवेदी हे एक कुशल लष्करी अधिकारी आहेत. त्यांनी सशस्त्र दलात 40 वर्षे सेवा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याप्रमाणे ठाणे, मुंबई येथील बेकायदेशीर हॉटेल आणि बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल मुंबईतील काही हॉटेल्स आणि बारवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याच्या कारवाई दरम्यान आढळलाय, तर काही हॉटेल्स बारने अतिक्रमण केलेलं आढळलंय. उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. येथील चामोलीत गेल्या 24 तासात सर्वाधिक 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुसळधार पावसाचा परिणाम चारधाम यात्रेवरही दिसून येतोय. इथे येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे डाटा सुरक्षित ठेवणं आता हे आव्हानात्मक ठरत चाललंय. या पार्श्वभूमीवर युरोप अंतराळात डिजिटल सेंटर उभारण्याची योजना आखते. असेंड या युरोपियन कंपनीने यासाठी 2.1 लाख रुपये खर्च करत यावर अभ्यास पूर्ण केलाय. 16 महिन्यांच्या अथक अभ्यासानंतर याचं नियोजन केलं गेलंय. अदानी समूहाच्या सोलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने चीनमधून सुमारे 30 अभियंते आणण्यासाठी केंद्र सरकारकडे मंजुरी मागितल्याची माहिती मिळते. हे अभियंते पायाभूत सुविधांपासून खाण क्षेत्रापर्यंत या समूहासाठी सौर उपकरणांची पुरवठा साखळी तयार करण्यास मदत करू शकणार आहेत. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने देखील T20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. विराट कोहली, रोहित शर्मानंतर आता रवींद्र जडेजाने T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. रवींद्र जडेजाने आपल्या T20 कारकिर्दीत 54 विकेट्स घेतल्या असून 515 धावा देखील केल्या आणि जडेजा भारताकडून वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये खेळणार आहे.
बॉलिवूड स्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण, बाहुबली स्टार अभिनेता प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्या कल्की 2898 एडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे। या चित्रपटाने 300 कोटींची कमाई केली असून कल्की चित्रपटाने जगभरात 500 कोटींचा टप्पा ओलांडलाय। या वर्षात सर्वात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरलाय। टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।